नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 20 लाखाच्या निधीतून आसनगाव ग्रामपंचायत समोरील ते मुख्य रस्त्यापर्यंतच्या अंतर्गत रस्ता विकास कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। या कामामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे। या कामाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी चंदे, शिवसेना विधानसभा संघटक व माजी उपसरपंच नितीन चंदे, आसनगाव शिवसेना शहराध्यक्ष बॉबी चंदे, शिवसेना तालुका सचिव दीपक चंदे, आसनगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच राहुल चंदे तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उदयराज शेळके, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चंदे, राजू गायकवाड, अजय सोष्टे, विजय सोष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी रस्ता विकास कामामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण होत असल्याचे सांगितले। यावेळी स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज। आज या ठिकाणी आपला ग्रामपंचायतच्या आसनगावचा मुख्य रस्ता खूप दिवसापासून नागरिकांची तक्रार होती। जवळजवळ 4-5 वर्षापासून तो खराब होता। वारंवार दुरुस्त करूनही पाण्याच्या याच्याने खड्डे पडायचे आणि एक निधी अभावी तो रस्ता अपुरा राहिला होता। परंतु आपल्या ग्रामपंचायतनी आणि आपल्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपले नेते प्रकाश पाटील आणि जिल्हा प्रमुख आपले धिरडे साहेब यांचा पाठपुरावा करून DPTC मधनं हा ग्रामपंचायतचा अतिशय चांगल्या रीतीचा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे आणि ते चांगल्याच कॉन्ट्रॅक्टरही आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून चांगल्या क्वालिटीचा रस्ता करून घेऊ अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि असेच आशीर्वाद शिवसेनेचा आमच्या गावावर राहू दे आणि चांगले कामं लवकरात लवकर होऊ दे असे आम्ही इच्छा बाळगतो। आता आपल्या समेत आहेत आसनगावचे उपसरपंच, पण काय सांगाल या रस्त्या संदर्भात? मी सर्वप्रथम आपले जे पक्ष प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब आणि आपले अतिशय लाडके जे जिल्हा प्रमुख आहेत मारुती धिरडे साहेब आणि तालुका प्रमुख प्रकाशजी वेखंडे साहेब यांनी आम्हाला हा जो निधी आहे तो ग्रामपंचायत समोरील रस्त्यासाठी 20 लाखाचा उपलब्ध करून दिला। सर्वप्रथम मी त्यांचे आणि या ठिकाणी आपले उपतालुका प्रमुख नितीनजी चंदे साहेब, त्याचप्रमाणे शिवाजी चंदे साहेब आणि आपले लाडके शहरप्रमुख बॉबी चंदे, त्याचप्रमाणे जो काही पाठपुरावा होता तो आपल्या सरपंच मॅडम, त्याचप्रमाणे ग्राम विकास अधिकारी आणि आपले तालुक्याचे सचिव दीपक चंदे, एकनाथजी चंदे, त्याचप्रमाणे अजय सोष्टे या सर्व लोकांनी मिळून या कामासाठी प्राधान्यक्रम लावून धरला आणि हा जो निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला त्याबाबत मी सर्वप्रथम या सर्वांचे आभार मानतोय। आणि हा जो रस्ता आहे तो खरोखरच ग्रामपंचायतचं नाक आहे। आम्हा सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण सर्व शाळासुद्धा याच परिसरात आहेत आणि खूप लोकांची तसंच लहान मुलांची, विद्यार्थ्यांची या ठिकाणून वर्दळ असते। म्हणून सर्व जणांच्या नजरा या रस्त्यावर होत्या आणि मी खरोखरच इथे जे ठेकेदार आहेत त्यांनाही विनंती करतो की सर्वोत्कृष्ट रस्ता होईल ही मी त्यांच्या वतीने लोकांना ग्वाही देतो। आणि हाच रस्ता नाही तर आता या 15 दिवसामध्ये जवळजवळ महत्त्वाचे सगळ्याच रस्त्यांचे काम चालू होईल हेही मी आपल्यासमोर या ठिकाणी नमूद करू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। ग्रामपंचायत आसनगाव यांचा आज जो मुख्य रस्ता आहे कार्यालयासमोर येणारा, तर त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायतचे सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच आपल्या शिवसेनेचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आभार मानतो। जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या नागरी सुविधा योजनेअंतर्गत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री तसेच आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व कार्यकर्ते यांनी मिळून या रस्त्यासाठी विशेष करून 20 लाख रुपयाचं अनुदान जे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो। अशाच प्रकारे आम्हाला विकास निधी मिळत राहू, आमच्या ग्रामपंचायतीची जी काही विकास कामे आहेत ती या शासनाच्या मार्फत पूर्ण हो।
ती मी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.